लाडक्या बहीण योजनेसाठी 1400 कोटींच्या पुरवणीत कोणत्या मागण्या करण्यात आल्यात पाहूया। पहिल्या दिवशी 35,000 कोटींच्या पुरवणी मागण्या करण्यात आल्या, ज्यामध्ये इमारती, रस्ते, पूल बिनव्याजी कर्जातून बांधण्यासाठी 3195 कोटींची तरतूद करण्यात आली आहे। तर मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजनेसाठी 2750 कोटी रुपये, आदिवासी विकास विभागासाठी 1813 कोटी रुपये, राज्यातील रस्ते आणि पूल याच्यासाठी 1500 कोटी रुपये, लाडकी बहीण योजनेसाठी 1400 कोटी रुपये, तर पंतप्रधान आवास घरकुल योजनेसाठी 1250 कोटी रुपये, सहकारी साखर कारखान्यांना मार्जिन मनी लोन 1204 कोटी रुपये, वैद्यकीय महाविद्यालयांच्या बांधकामासाठी 1170 कोटी रुपये, पंतप्रधान पीक विमा योजनेचा राज्याचा हिस्सा हा 814 कोटी रुपये इतका आहे। तर सामाजिक न्याय विभागाच्या योजनेसाठी 890 कोटी रुपये, सहकारी आणि खासगी दूध संघांना अनुदान 758 कोटी रुपये, मुंबई मेट्रो 3 साठी 655 कोटी रुपये, यंत्रमाग वस्त्रोद्योगांना वीज सवलत 300 कोटी रुपये, सरपंचांना वाढीव मानधन 128 कोटी रुपये, अंगणवाडी कर्मचाऱ्यांचं वेतन 290 कोटी रुपये, राजकोटवरील शिवरायांच्या पुतळ्यासाठी 36 कोटी रुपये। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।